कोपरगाव तालुक्यामध्ये सांगवी-भुसार गोदावरी नदीपात्रात उघड वाळू तस्करांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या डोळ्याला काळ्या पट्ट्या, तालुक्यात वेगळ्या चर्चेला उधाण. कोपरगाव तालुका हा वाळू तस्करांचा बालेकिल्ला बनलेला आहे. दररोज काही ब्रास वाळू चोरी, त्यातून मिळणारे लाखो पैसा, यामुळे तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. संबंधित वाळू तस्करांच्या विरोधात कठोर नियम फक्त कागदावरच दिसून येत आहे. स्थानिक महसूल पोलीस प्रशासन मात्र शांत आणि अस्वस्थ आहे. त्याप्रमाणे मध्यंतरी सुरेगाव, कोळगाव, बेळापूर आणि या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रामाणिक पोलीस प्रशासनाकडून कारवाया झाल्या. मात्र सांगवी-भुसार येथे 10 ते 12 अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रात्रीच्या वेळी सुसाट वाहणारे डंपर, यावर ठोस कारवाई का होत नाही असा प्रश्न सामान्य जनतेला तसेच शेतकरी राजाला पडलाय. रात्रीच्या वेळी बहुसंख्य अवैध ट्रॅक्टर, ट्रॉली सांगवी-भुसार गोदावरी पात्रात बिनधास्त उतरतात आणि अवैध वाळू वाहतूक करतात. संबंधित सांगवी-भुसार आणि परिसरात अवैध वाळू वाहतुकीबाबत संबंधित महसूल पोलीस प्रशासनाकडे बहुसंख्य तक्रारी पुराव्याशी गेलेल्या आहे, परंतु सर्व स्तरावर प्रशासन सुस्त झोपलेली दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे काल सायंकाळी आणि आज रविवार रोजी जबाबदार भागातील अधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक असणारे 3 ट्रॅक्टर, ट्रॉली सोडून दिल्याची खात्रीजनक बातमी समोर येते. शेतात जर कुंपण खात असेल तर अवैध वाळू वाहतुकीबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी कोणाकडे करायच्या, तसेच नवीन महसूल अवैध वाळू वाहतुकीबाबत आलेल्या नवीन नियमाबाबत काही सामाजिक कार्यकर्ते आणि पुराव्यानिशी तक्रारी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे.